सुस्वागतम मित्रमंडळींनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर आजच्या भागामध्ये इकडे आता जो धैर्य आहे तो विचार करत इथे बसलेला असतो। त्याला सारखा सावीचा विचार येत असतो। तो म्हणत असतो की सावी, तुम्ही का असं करताय? सावी बोला ना माझ्याशी। आणि धैर्यला सगळं आठवतं जुनं, त्याने सावीला कशी साथ दिली, सावीने त्याला कसं सोबत दिली साथ, आणि हे सगळं आठवत असतं। तो म्हणतो की सावी, तुम्ही तर माझी कधी साथ सोडणार नव्हता ना, मग असं का वागताय, का माझ्याशी बोलत नाहीये आता, असं म्हणत असते। आणि असं तो तिथे विचार करत असतो। तेवढ्यात त्याला भास होतो सावी त्याच्या जवळ आली आहे, त्याच्याशी बोलतीये, त्याच्याजवळ थांबली आहे, त्याचा हातात घेतलाय असं त्याला भास होत असतो। पण तिथे सावी नसते। आणि मग नंतर कळतं की त्याला सावी नाही आहे, त्याचा भास आहे। तो म्हणतो की सावी, असं उठून या ना खरंच माझ्यापाशी, असं म्हणत असतो। आणि आता इकडं जी सावी आहे ती झोपलेली असते। आणि इकडे आता जी दामिनी आहे, दामिनी त्या हॉस्पिटलमध्ये आलेली असते। आणि ती आता ती सावीला बघते आणि तिथून डोकावून जाते। आणि ती इकडे येते आणि ती आता याला सांगते, ती आता इकडे येऊन लगेच आता त्या नाना जो असतो त्याला येऊन सांगते की काय करायचं आहे काय नाही। तर तो म्हणतो की ठीक आहे दामिनी मॅडम, तुम्ही म्हणाल ना तसं मी करायला तयार आहे, असं तो दामिनीला म्हणतो। दामिनी म्हणते हो, मला फोन करून लगेच कळव, असं म्हणतात। आणि इकडे आता सकाळी सकाळी जो धैर्य आहे तो आता म्हणतो की मला काही करून सावीला वाचवायचे, देवाला प्रार्थना करू नाही तर काही करीन मी, पण मला माझ्या सावीला वाचवायचं आहे, असं म्हणतो। तो रोडनी चाललेला असतो ऐनवाणी पायानी। तेवढ्यात त्याला तिथे काही भक्त देवाची सेवा करताना दिसतात। खूप जण असतात तिथे देवाचे भक्त, आणि ते सेवा करत असतात। आणि हे सगळं बघून धैर्य त्यांच्या जवळ येतो। ते म्हणतात काय झालं पोरा, काय हवंय तुला? तर तो म्हणतो की मला माझ्या बायकोचा जीव वाचवायचा आहे, काहीतरी करायचंय मला, पण माझ्या बायकोचा जीव वाचवायचा आहे। नंतर बायकोचा जीव वाचवायचा, नक्की काय झालंय तुमच्या बायकोला? तर आता लगेच म्हणतो की माझी बायको मला सोडून जाईल, मला माझ्या बायकोचा जीव वाचवायचा आहे, माझी बायको मला बरी करायची आहे। तर तो म्हणतो की असं तसं नाही देणार देव तुला काही, तुला तुझी परीक्षा घेईल देव आधी, तुला सत्व परीक्षा द्यावा लागेल। तर तो म्हणतो ठीक आहे, मी तयार आहे सत्व परीक्षा देण्यासाठी। तो तयार होतो। आणि आता लगेच तो म्हणतो की काय करायचंय? तर ते गुरुजी सांगतात की बघा, ही पालखी तुम्हाला अशी उचलून धरावं लागणार आहे, त्यामुळे तुम्ही अशी पालखी उचलून धरताना तर तुम्हाला ही पालखी घेऊन इथे नारळाच्या करोट्यावर पाय देऊन चालावं लागेल, आणि तुमच्या पायात पण त्या करोट्या लागू शकतात। तर आता धैर्य म्हणतो की हो, मी माझ्या सावीसाठी काही करायला तयार आहे। आणि धैर्य त्या करोट्यावरून चालतो, ती पालखी उचलतो, सगळेजण आश्चर्याने बघतो, आणि धैर्य ते सगळं सावीसाठी करत असतो। तर इकडं जी दामिनी आहे ती आता नाना जो असतो, नाना आता त्या CCTV रूममध्ये जातो। तिथे जाऊन तो CCTVचे जे कॅमेरे असतात ते सगळं त्याचं बटन बंद करून येतो, आणि त्याचं बटन बंद करतो। आणि आता तो लगेच तिथे एका माणसाला बोलवतो, तिथला माणूस असो शिपाई, त्याला सांगतो हे सगळं, आणि म्हणतो की काय करायचं त्याला सांगतो। आणि दामिनीला फोन करतो, म्हणतो दामिनी मॅडम काम झालं आहे, सगळे कॅमेरे बंद आहे, तुम्ही तुमचं काम करा पुढे चालू। आणि आता दामिनी म्हणते ठीक आहे। आणि तिकडे दामिनी तिचं काम करते सुरू। ती म्हणते की आता मी नाही सोडणार या सावीला, आता मी कशी सोडेल हिला, बघते तिचं काय करायचंय मी आता, असं म्हणत असते। आणि म्हणत असते की तुझ्या बापाला भेटायला जा लवकर, तुझ्या बापाला तुझी खूप आठवण येत असेल, त्यामुळे जा आता भेटायला, असं म्हणत असते। आणि ती इंजेक्शन घेते आणि त्या सलाईनमध्ये इंजेक्शन टोचायला लागते। तर चला बघूया आता पुढील भागात नक्की काय ट्विस्ट असणार आहे, बघायला चॅनलला सबस्क्राईब करा।